युवा संघर्ष यात्रा घेऊन पुण्याहून नागपूरच्या दिशेनं रोहित पवार निघाले. आज त्यांचा 12वा दिवस आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये त्यांची युवा संघर्ष यात्रा घेऊन आली आहेत. दुपारच्या फावल्या रोहित पवारांनी येलदरी धरणाचा आढावा घेतला. या पाण्यामध्ये पोहण्याचा सुद्धा आनंद घेतलेला आहे आणि आपण बोटिंगमध्ये रोहित पवारांचा इंटरव्ह्यू करतोय. युवा संघर्ष यात्रेमध्ये काय काय युवकांच्या समस्या तुम्हाला ऐकायला मिळाल्या? नोकरीच्या खूप मोठ्या समस्या इथं असणाऱ्या लोकांच्या युवांच्या आहेत. पुण्यापासून ही यात्रा 350-400 किलोमीटर आत्तापर्यंत आम्ही चाललेलो आहोत. तिथे हजारो युवा भेटले, इंजिनियर भेटले, त्यांना हाताला काम नाही, BA BCom झालेले आहेत, त्यांच्या हाताला काम नाही आणि त्याच्याचबरोबर अनेक इतर विषयामध्ये डिग्री डबल ग्रॅज्युएट होऊनसुद्धा युवा युवती असतील, त्यांना जर काम मिळत नसेल तर त्यांचेही मुद्दे आम्ही सर्वजण मांडत आहोत. त्याच्याचबरोबर विद्यार्थ्यांचे बरेच काही मुद्दे आहेत. स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाहीत. त्याच्याचबरोबर ST म्हणजे आपला जो ट्रान्सपोर्ट असतो, बस सेवेच्या अनेक अडचणी त्यांनी तिथं सांगितल्या. स्पर्धा परीक्षेच्या भरतीचे विषय, पोलीस भरतीपासून ते प्रायव्हेटमध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्या आपल्या विविध भागामध्ये येत नाहीत, न आल्यामुळे नोकऱ्या मिळत नाहीत. अशा प्रकारे अनेक विषय मांडण्यात आले. त्याच्याचबरोबर दुष्काळ या भागामध्ये असल्यामुळे आणि खास करून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आज दुष्काळ आहे. तर शेतकऱ्याच्या हातामध्ये आणि कष्टकऱ्याच्या हातामध्ये जर पैसा येणार नसेल, सोयाबीनचे भाव कमी आहेत, कापसाचे भाव कमी आहेत, अशा परिस्थितीमध्ये मुलींची कॉलेजची फी या कष्टकऱ्यांना देता येईल का? आणि जर ती देता आली नाही तर मग ह्या मुलींना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल का? असंही अनेक प्रश्न इथं असणाऱ्या युवांनी मांडले, विद्यार्थ्यांनी मांडले, जे आम्ही समजून घेतले आहेत आणि अधिवेशनामध्ये ह्या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा आम्ही घडवून आणणार आहोत. काल छगन भुजबळ यांची OBCची एल्गार सभा झाली हिंगोलीमध्ये. त्या सभेमध्ये त्यांनी खास करून तुमच्या नावाचा सुद्धा उल्लेख केला आहे. ते म्हटलेत की जेव्हा बीडची जाळपोळ झाली तेव्हा तुम्ही संदीप क्षीरसागर यांना घेऊन जरांगेंच्या भेटीला गेला होता. त्यानंतर जी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी झाली होती, दरम्यानच्या काळात तुमची युवा संघर्ष यात्रा सुरू होती. तुम्हाला गावात प्रवेश कसा मिळतो? हे दोन वेगळे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, संदीप भैया हे जरांगे पाटलांना भेटायला छत्रपती संभाजीनगरला माझ्याबरोबर गेले. हो, ते माझ्याबरोबर गेले होते, पण ते स्वतः तिथं आले होते आणि योगायोगाने मी सुद्धा तिथे होतो. त्याचं मुख्य कारण असं आहे की संदीप भैयांना हे माहिती आहे की जाळपोळ कुणी केली. जेव्हा आम्ही बीडला नंतर त्यांच्या घरी गेलो, अनेक इतर नेत्यांना भेटलो, विरोधी पक्षाच्या नेत्यांनासुद्धा आम्ही भेटलो. तिथं असणाऱ्या नागरिकांशी बोलल्यानंतर आम्हाला असं कळालं की प्रोफेशनल लोकांचा वापर तिथे जातीवाद करण्यासाठी, वाद निर्माण करण्यासाठी, जाळपोळ करण्यासाठी केला गेला. ज्याच्यामध्ये पेट्रोल बॉम्ब, फॉस्फरस बॉम्ब, तसंच विशिष्ट पद्धतीचे दगड जे गाडीत ठेवले होते, खास करून बाहेरून आणले होते, त्याचा तिथं वापर करणं असेल, घरांना नंबर देणं असेल. त्यामुळे हे जे काही सरायत प्रोफेशनल गुंड लोकं जी बाहेरून आणण्यात आली होती, त्यांनी जाळपोळ केली. पोलीस 6 तास तिथं काहीच करत नव्हतं. पोलीस कधी ऐकतात? जेव्हा सत्तेत असणारा एखादा व्यक्ती पोलिसांना सांगतो तेव्हा ते ऐकतात आणि काहीच ते करत नाहीत. त्यामुळे संदीप भैयाला सत्य माहिती आहे. संदीप भैया जातीवाद करणारा व्यक्ती नाही, तो सत्याच्या बाजूली आणि समतेच्या बाजूली असणार आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार संदीप भैया असतील, आम्ही सर्वजण मनामध्ये ठेवून काम करतो. मग आम्हाला जेव्हा सत्य माहीत होतं की जाळपोळ हे प्रोफेशनल लोकांनी केली आणि मुद्दामून जातीवाद निर्माण करण्यासाठी केली असेल, तर आम्ही सत्याच्या बाजूला राहून जरांगे पाटलांची आरोग्याची विचारपूस तिथं केली. आणि तुम्ही जर बघितलं असेल की दिवाळी आम्ही बारामतीमध्ये साजरी न करता संदीप भैया, मी आणि माझ्या कुटुंबासकट जे राष्ट्रवादीचं ऑफिस हे जाळण्यात आलं होतं काही समाजकंटकांनी, तिथंच आम्ही हे दाखवून दिलं आम्ही ते उभंही करू शकतो आणि सर्व समाजातल्या लोकांना घेऊन तिथं आम्ही आमची दिवाळी साजरी केली. त्यामुळे जे भुजबळ साहेब बोलत आहेत त्याचा अर्थ जे ते काढत आहेत तसा कुठेही अर्थ नाही. ते हा विचार करतात, ते खरं आश्चर्याची गोष्ट आहे, पण त्याच्यात राजकारणाचा वास कुठंतरी तिथं येत आहे. त्याच्याचबरोबर आपली यात्रा जी मराठवाड्यातून प्रवास करत होते, तिथं मराठा समाजाच्या युवांनी स्वागत केलं, OBC समाजाच्या युवांनी स्वागत केलं, धनगर समाजाच्या असतील, त्याच्याचबरोबर SC ST सगळ्यांनीच आमचं स्वागत केलं. कारण का आम्ही जे मुद्दे घेऊन चाललेलो आहोत ते प्रामाणिक मुद्दे आहेत, सामान्य लोकांच्या हिताचे मुद्दे आहेत. युवांचे असतील, विद्यार्थ्यांचे, माता भगिनींचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, कष्टकऱ्यांचे असतील, सगळ्यांचेच मुद्दे आम्ही घेऊन चाललेलो आहोत. आणि ते मुद्दे महत्त्वाचे सगळ्यांनाच वाटले असल्यामुळे अप्रत्यक्षपणे तिथं कुठेही आडवं न येता तिथं त्यांनी पाठिंबा त्या विषयाला दिला असावा, म्हणून कोणी अडवलं नाहीत. आणि आम्ही फक्तच राजकारण करत नाही, आम्ही समाजकारण सुद्धा करतो. भुजबळ काल बोलताना हेही म्हणले
जी शिंदे समिती नेमलेली आहे कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी ते रद्द करावी आणि जे काही कुणबी प्रमाणपत्र या समितीच्या माध्यमातून दिलेले येतं ते सुद्धा रद्द करावे असं भुजबळ म्हणत आहेत. कसं पडते कारण ते सत्तेमध्ये आहे. भुजबळ साहेब सत्तेमध्ये आहे, ते स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत, एक संविधानिक पद आहे. ही कमिटी कॅबिनेटच्या मदतीनेच फॉर्म केली जाते. कॅबिनेटमध्ये या बाबतीतली चर्चा ही झाली होती, जिथं ते सुद्धा होते. तुमचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, इतरही सहयोगी मंत्री हे तुम्ही सातत्याने त्यांच्याशी बोलता. पूर्वीपासून जी तुमची ओळख आहे, अशा सगळ्या गोष्टी असताना रस्त्यावर येऊन ह्या गोष्टी बोलण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये कुठेतरी बोलल्या पाहिजे. त्यामुळे जिथं पाहिजे तिथं आपण जर बोलत नसाल आणि जिथं नको तिथं तुम्ही बोलून कुठंतरी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल तर कुठं ना कुठंतरी स्क्रिप्ट ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी लिहिली का काय असाही प्रश्न आम्हा सगळ्यांना वाटतो. तुम्ही ह्या विषयावर बोलतायत. बीडमध्ये जी जाळपोळ झाली हे गृह विभागाचं सपशेल अपयश आहे असं भुजबळ आज बोलताना म्हणलेत. म्हणजे सत्तेत असताना ते सरकारला घरचा आहेर देत आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजीनामा द्यावा असं ती मागणी ही भुजबळ साहेबांनी करावी. आणि भुजबळ साहेब हे देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा सिनियर व्यक्ती आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी भुजबळ साहेबांचं ऐकावं. या प्रकरणामध्ये हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीसच्या राजीनाम्याची तुम्ही मागणी करणार का? आम्ही तिथं मागणी करूच. त्याच्याचपेक्षा संदीप भैया असतील ते सत्य काय तिथं मांडणार आहेत. काही फोटो असतील, व्हिडिओज असतील. त्याच्याचबरोबर आम्ही अशी मागणी करणार आहोत की ज्युडिशियल एन्क्वायरी या बाबतीत झाली पाहिजे. कारण भीती अशी वाटते की बीडमध्ये जे झालं ते फक्त ट्रेलर होता. येत्या काळामध्ये आणि खास करून जानेवारीमध्ये लोक भीती अशी व्यक्त करत आहेत की जे बीडमध्ये घडलं ते इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा घडेल. त्यामुळे लोकांना मी विनंती करतो की शांतता आपापल्या गावामध्ये आपण राखावी. काही लोक राजकीय दृष्टिकोनातून वाद मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीची दक्षता घ्या आणि ह्याच्यात कुठेही जातीवाद होणार नाही याबाबतली काळजी घ्या. राहिला प्रश्न सत्तेतल्या लोकांना हा प्रश्न विचारायचा अधिवेशनामध्ये 100% आम्ही विचारू. काल केसरकर बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्या ठिकाणी एका युवतीनं शिक्षक भरती कधी सुरू होणार आहे असा प्रश्न विचारला असता शिक्षण मंत्री एकदम चिडले त्यांच्यावर. त्यांनी म्हटले की तुमच्या जर शिस्त नसेल तर मी तुमची संपूर्ण माहिती घेईल आणि तुम्हाला या भरतीमधनं डिस्क्वालिफाय करेल. मंत्र्यांना जबाबदार माणसांनी असं बोलणं पटतं तुम्हाला? जबाबदार असतील तर ते असं बोलणार नाहीत. आता ते का बोलणे हा एक प्रश्न आहे. किती वर्ष या मुलांनी थांबायचं? प्रत्येक अधिवेशनामध्ये तुम्ही बोलताय की आत्ता भरती होणार, आत्ता भरती होणार. भरती काय होत नाही. तुम्ही म्हणता 30,000 करणार, 60,000ची जरूरत आहे. क्वालिटी ज्या मुलीली त्या महिलेली तिथं शिक्षकांचा प्रश्न मांडला त्याच्यामुळे क्वालिटी खराब होत नाही. क्वालिटी कशामुळे खराब होते की आत्ता शिक्षक नसल्यामुळे 4-4 वर्ग एक शिक्षक तिथं बघत आहे. त्याच्यामुळे गुणवत्ता ही कुठंतरी कमी होते. त्याच्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं, तुझं नाव घेईल, मग आम्ही माझ्या ऑफिसला सांगेल आणि तुझं नाव ब्लॉक करेल. त्याचा अर्थ जसं नाव ब्लॉक होतं तसे जवळचे लोक नाही तर कदाचित पैसे घेऊनसुद्धा काही लोकांचं नाव अनब्लॉक होत असावं. जे तलाठी भरतीमध्ये 30 लाखाला एक पद गेलं ती प्रक्रिया कदाचित शिक्षक भरतीमध्ये सुद्धा होईल असं त्यांच्या वक्तव्याकडनं वाटतं. महाराष्ट्रामध्ये रात्री मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकरी हवालदिल झालं आहे. अशा अवस्थेत शेतकऱ्यांना मदत अपेक्षित आहे ती सरकारकडनं. तुम्ही सरकारला काय साथ घालणार आहात या संदर्भामध्ये? नाही, याचे पंचनामे लवकरात लवकर व्हावेत. ज्याचे आता आम्हाला कळतं की आदेश हे मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत. आदेश दिले, पंचनामा होतील. पण विषय एवढाच आहे की अजून दुष्काळाची मदत ही लोकांपर्यंत पोचलेली नाही. गेल्या वर्षी जेव्हा अवकाळी पाऊस झाला होता आणि सातत्याने अनेक दिवस पाऊस होत असल्यामुळे जे नुकसान झालं ते अनेक जिल्ह्यांना अजूनपर्यंत तिथं मिळालेलं नाही. त्यामुळे पूर्वीचं नुकसान आजपर्यंत जर मिळालं नसेल तर या नुकसानाची अपेक्षा शेतकऱ्याला कधीपर्यंत करावी. त्याच्याचबरोबर दुष्काळ जो झालेला आहे म्हणजे याच्या आधीचं जे पीक आहे ते जे खराब झालं आहे त्याच्याबद्दलची मदत ही सरकारकडनं कशी मिळेल आणि कधी मिळणार हाही प्रश्न आम्हा सगळ्यांना वाटतो. त्यामुळे हे मुद्दे आम्ही अधिवेशनामध्ये मांडणार आहोत. पण नाशिक भागामध्ये द्राक्ष बागायतदारचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तूर पिकाला मोठा फटका बसला आहे. कपाशी असेल आणि सोयाबीन जर कुणी कुठं स्टोअर केली असेल आणि त्याला जर कवर केलं नसेल तिथेही मोठं नुकसान झालेलं आपण सर्वजण बघतो. ज्वारी याचंही नुकसान हे हिंगोली असेल तसंच परभणी या भागामध्ये मी आत्ता तिथं झालेलं आपण सर्वजण बघू शकतो. ते होते रोहित पवार. त्यांनी वेगवेगळ्या विषयावर त्यांचं परखड मत या ठिकाणी व्यक्त केल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, ABP माझा, येलदरी धरण, हिंगोली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.